गेल्या 2 दिवसापासून गिरणा आणि मोसम खोऱ्यातील उगमस्थानावरती मोठ्या प्रमाणात पावसाने हजेरी लावल्यानंतर पूर पाण्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे। धरणं देखील आटोकाट भरलेले आहेत आणि त्या पार्श्वभूमीवरती गिरणा नदीला चंकापूर धरणातून विसर्ग सुरू आहे। त्या पार्श्वभूमीवरती मालेगाव शहरातील सवंतगावमध्ये मच्छीमारासाठी हौसेसाठी गेलेले तरुण जवळपास 15 तरुण काल जवळपास 15 तासापासून या ठिकाणी फसलेत। आपण बघू शकतो ज्या पद्धतीने काल संध्याकाळपासून पाण्याचा विसर्ग हा मोठ्या प्रमाणावर सुरू आहे। त्या पार्श्वभूमीवरती मालेगाव शहरातील हे काही तरुण हे मच्छी मारण्याच्या हौसेसाठी या ठिकाणी आलेले होते आणि अचानक पाण्याचा प्रवाह वाढल्याने मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी प्रवाह वाढल्याने 15च्या 15 लोक जवळपास 15 तासापासून अडकून पडलेले आहेत। या पार्श्वभूमीवरती मालेगाव शहर अग्निशमन विभाग त्याचबरोबर मालेगाव शहरातील माजी आमदार मालेगाव शहराचे आमदार मुफ्ती इस्माईल धुळ्याची एनडीआरएफ टीम यांनी देखील काल मध्यरात्रीपर्यंत मोठ्या प्रमाणात त्यांना काढण्याचा प्रयत्न केला, परंतु पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने त्यांना कुठेतरी काढण्यात पोलीस शासकीय यंत्रणाला यश मिळाले नाही। त्या पार्श्वभूमीवरती मौलाना मुफ्ती इस्माईल यांनी देखील आता जिल्हाधिकाऱ्यांशी बातचीत करून कुठेतरी हेलिकॉप्टर बोलवून चॉपरने त्यांना काढण्याचा प्रयत्न करावा अशी सरकारकडे आणि शासनाकडे मागणी केली। त्या पार्श्वभूमीवरती या कुठेतरी अशा पद्धतीने मच्छी मारण्यासाठी व हौसेसाठी नदीकाठच्या ठिकाणी जात असलेल्या तरुणांनी आपण कुठेतरी पावसाचा प्रवाह बघून जाऊ नये असं विनंती देखील मौलाना मुफ्ती इस्माईल यांनी केली आणि आपण लवकरच चॉपर येणार आणि त्या तरुणांना काढलं जाणार असं सांगितलं जात आहे। मनोज शेवाळे, टी मराठी, मालेगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।